तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आलो आहे कॅमल पॉईंटला. तुम्हाला दाखवतो मी इथला व्ह्यू. बाप, हां हे आहे कॅमल पॉईंट. कॅमल पॉईंट यासाठी नाव आहे याचं कारण की यांच्या उंटाच्या पाठीसारखं आहे ना पहाड, म्हणून याला म्हणतात कॅमल पॉईंट. पण इथे पण मेन काय म्हणतात त्याला, इथे पण मेन जी असते येण्याचं जी आहे मज ते फक्त पावसाळ्यात. इथे पावसाळ्यात आल्यावरच चांगली मजा येईल. इकडलं एवढं मस्त वातावरण आहे. फक्त एकदा पावसाळ्यात तुम्ही इकडे या. आम्ही पण इकडे आलो होतो, पण आम्ही जो आलो तो तो उन्हाळ्यात आलो आम्ही पण इथे एकदा पावसाळ्यात येऊ. तर कोणी पण या जागेवर कधी उन्हाळ्यात येऊ नये. इथे फक्त तुम्ही पावसाळ्यात यावे. इकडलं वातावरण तसं खूप सुंदर आहे. टुबुक टुबुक टुबुक. इकडे मस्त धुके आहे. ते सर्वात वरती उंच मोठं एक डोंगर पण आहे. चांगलं आहे इकडलं वातावरण. पण इकडे तेच महत्त्वाची जो वेळ आहे तो इथे फक्त पावसाळ्यात आहे. इकडे उन्हाळ्यातून काही अर्थ नाही, नुसतं गरमी आहे. आपण फक्त या यूट्यूब चॅनलवर टाकू रॉ व्हिडिओज, नो एडिट. इथला व्ह्यू बघा, इथला व्ह्यू दाखवतो मला. इथून व्ह्यू खूप छान व्ह्यू आहे. बघा 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 बघा. हां एक नंबर. हां आता दिसेल इथला. सुंदर सुंदर. हां हवेचा आवाज मस्त. हो हे सगळे समोर गेले, मी एकटा मागे आहे. मी पण समोर जाईल आता. मागाशी मी पडता वाचलंच. येस आम्ही पण एकदा उभं कॅमेरामध्ये. नजारा असा नजारा पावसाळ्यात असं किती मजा आली असती. मस्त माझ्या मागचे डोंगर एक नंबरचे डोंगर. ब्युटिफुल. पण या डोंगरामध्ये आपण जर एकदा ओरडलो तर आपला आवाज नाही येत. तिथे येतो. जसं महाबळेश्वरला कसं 5 वेळा आवाज येतो आपण ओरडलो तर, तसा आवाज इथं नाही येत. चला समोर भेटूया. आता नेक्स्ट लोकेशनवर तुम्हाला नेतो मी, ठीक आहे? 2 मिनटं. पाण्याची व्यवस्था म्हणून ती बेर केलेली होती. म्हणजे खूप वर्षापुराणीची आहे नाही? तिथं लिहिलं नाही ना ते. तर आता आम्ही आलेलो आहे. इथे एक विहीर आहे, बावळी विहीर. अहिल्याबाई होळकर यांनी इथे बांधली होती खूप वर्ष आधी. ते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते ना त्या काळापासून मी बांधलेली होती. तर आता मी तुम्हाला इथे घेऊन जातो. फक्त मला 2 मिनटं द्या. बाकी सगळे गेले आहे, हे पण जातो. इथे त्यांचं नाव पण लिहिलं आहे, पहिल्या देवी होळकर असं त्यांचं इथे नाव लिहिलं आहे. एक मिनटं. आणि वरती काम पण सुरू आहे सध्या. चला आपण बघू. तेव्हाच्या काळापासूनचं आहे. बाप दिसेल ना तुम्हाला काय सध्या. इकडे बसले आहे. एक मिनटं. घाणेरडे लोक इकडले टुरिस्ट लोक, ट्रॅव्हलिंग लोक करणारे सगळे इथं घाणेरडं करून ठेवलं आहे. बॉटला टाकला, कसं टाकला कळत नाही टाकला. तेव्हाच्या काळातली आहे ही विहीर इथली. आणखी वरती पण थोडंसं काहीतरी काम सुरू आहे. आता सध्या आपल्याला तिथे परवानगी नाही जाण्यासाठी, पण होऊन जाईल काही वर्षात तिथे. तर अशी आहे ही बावली विहीर. फोटो काढायची 2 मिनिट. त्यांनी विहीर खोदलेली आहे, त्यांनी म्हणजे बनवलेली फोटो लागते. हां इथे फोटो लावेल बनल्यावर.
इथे फोटो लागेल त्यांच्या बनल्यावर सध्या. चार्ले डबल आवाज येते. चार्ले विसरली का मला? चार्ली विसरली वाटते मला. चार्ले आपल्या वेळेत गेला असं ना माझ्या इकडला आवाज आपल्या वेळेत गेला असं. तुला थोडं जोरात नंतर बांधकाम केलेलं आहे. चार्ले हे पूर्वीचं आहे. हा घुमटही पूर्वीचंच आहे का? हे पूर्वीचं आहे. हे आता त्याचा दर्जा भरला. पहिले सिमेंट नव्हतं याच्यात. हे एकमेकाला असे फसलेले दगडे. हे नंतर भरलेले आहे. हे आत्ता भरलेले ह्या टायमाला. इथे काही आसपास गाव आहे का? इकडं बिबळवाडीवरती. पण नाही जसं त्यांचं राहणं इंदोरचं ना, हा. तर ही विहीर इथे मराठच कशी? नाही त्यांनी म्हणजे त्या टायमाला आहे ना, त्या टायमाला जे लोक पायी जाणारे होते ना, तर ते बोलतो शिवाजी महाराज सुरतच्या खजाना लुटून आले होते ना, तर ते ही उंट जरी त्याच्या चौथीच्या याच्यात ऐकलेले नाही. हा तर ते मग इकडे कल्याणला गेले. जायच्या आधी पुढे तो हत्ती किंवा पायी ते पायी 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 जायचे ना, थांबायचे. पाण्याची व्यवस्था होती. आणि हे काय करता, हे घुमट आता बांधलेलं आहे, त्याच्यात कचरा नाही पडतो. अच्छा. हे चारी बाजून दिले का दोन म्हणजे? हो सगळीकडून नेलं त्याला. ते आता बंद केलं इकडे पण होतं. अच्छा हां इकडे पण होतं वाटतं कुठेतरी. टेक्स्चरचं आहे ना, त्याच्या हिशोबानेच बनवलं आहे सगळीकडून. या दादा, या त्यांना पण बोलवा. या काका या एक फोटो काढू. तर बघा हे आहे काजूचे झाडं सगळे. तुम्हाला दाखवते माझा काजू. नाशिकमधले आणखी इगतपुरीमधल्या सर्वात फेमस आहे काजू. असे असते काजू आणखी हे काजूचे झाड. चला माहिती करू काजू कसं लागतात. तर हे काजू सुकवतात का काका? नाही, त्याला हे असतं ना, काय फळ आले का फळाबरोबरच तो तयार होतो. हो का चांगलं आहे. ते पानांमध्ये दिसत नाही ना. हां हा इथे पण लागला एक. छोटा आहे मोठा आहे. अच्छा पान वाढलेलं पाहिजे. दूध निघताच होतं ना, त्याच्यातून दूध निघत आहे. हा दूध निघतं त्याच्यामध्ये. हे आणि फळं भरपूर आलेली. नाशिकमध्ये सर्वात जास्त फेमस आहे तर काजू आणखी द्राक्ष. आणखी इगतपुरीमध्ये सर्वात जास्त इथं आहे काजूचे झाड. कुठे दाखवा. द्राक्षाचे झाड. हे आहे ना, हां तोड तोड दोन चार. तोडून काय करायचं, कच्चे असते. अरे तरी ट्राय तर कर. खासाठी आपल्याला सांगायला लागतं. माहिती पडते ना काजू. बिबेसाठी सांगे हात काढ पडो काढ पडो. अरे याला दूध असते का याला? काढला का लांबून काढ. तर आता आम्ही आलेलो आहे रेल्वे डॅमला. पण या डॅममध्ये जे आहे सर्वात जास्त म्हणजे मजा येते ती फक्त पावसाळ्यात येते. आणखी बिना पावसाळ्यात येते फक्त असं सुकं सुकं गवत वगैरे. हे सगळे सुकं सुकं गवत आहे इकडे. हे एवढे जे डोंगर दिसतात मोठे मोठे डोंगर सगळे सुकलेले डोंगर आहे. आणि जेव्हा इकडे पाऊस पडतो ना, पाऊस पडल्यावर वरतून मस्तपैकी छान छान पाणी पडते. हे आणखी इकडे पण मस्त डोंगर आहे या झाडाच्या मागे. पावसाळ्यात इकडलं वातावरण एवढं मस्त थंड थंड वाटते. हे मस्त वातावरण. आता इकडले सगळे झाडं वगैरे सगळे सुकलेली आहे.
ते मोठे मोठे डोंगरावरची झाडं सुकल्या. पण जेव्हा पाऊस पडतो ना ते डोंगर दिसलं ते डोंगर, त्या डोंगरावरचं नुसतं मस्तपैकी त्याचं गवत असते, तेव्हा छान वाटतं तिकडलं वातावरण. हे मोठे मोठे डोंगर बघा, काय डोंगरी काय झाडी, एक नंबर, मस्त मजेत. डोंगर पावसाळ्यात इकडलं पूर्ण हिरवगार, मस्त छान वाटेल. आम्ही ट्राय करू, जर यावर्षी येणं झालं तर आम्ही नक्की येऊ इकडे फिरायसाठी. इकडलं वातावरण जे असते ना त्याची असली जी असते एन्जॉयमेंट एक प्रकारची, ती फक्त पावसाळ्यातच असते. पावसाळ्याशिवाय तुम्ही इकडून काही तुम्हाला जास्त मजा नाही येणार. तर जेवढं पण माझी लोक व्हिडिओ बघणार तुम्ही मोस्टली पावसाळ्यामध्ये या, इकडे उन्हाळ्यामध्ये काही नको या. म्हणजे जुलै नंतर तुम्ही जर इथे आले तर तुमचं ते बेस्ट राहणार इकडलं वातावरण. हे जे डोंगर दिसतात आहे ना तुम्हाला, हे डोंगर सध्या आता सुकलेले गवत आहे, पण जेव्हा पाऊस येतो, पाऊस आल्यावर सगळं इकडलं हिरवगार असतं. हो छान. पण इकडे 6च्या नंतर इकडे लेपर्ड येतो म्हणते, तर इकडे एंट्री नाही म्हणतात. इकडे लेपर्ड फिरत राहतो. किती मस्त वाटतं वातावरण, बापरे एक नंबर. पण पावसाळ्यातलं इकडं वातावरण मस्त थंड असेल, मस्त ग्रीनरी असेल, छान राहील. तेव्हा करू आपण एकदा प्लॅन, जमलं तर येईल मी इकडे परत एकदा इगतपुरी फिरण्यासाठी. तर हा होता रेल्वे डॅम एवढा. इकडली असली मजा फक्त आहे पावसाळ्यात. तर जी पण माझी व्हिडिओ पाहणार लोक, सगळ्या लोकांनी इकडे फक्त पावसाळ्यातच या. ओके, बाय.